friends, welcome to our YouTube channel. In today's lecture, we are going to see an interesting topic, that is TIR, Total Internal Reflection. Okay, so before understanding that concept, first we observe these diagrams. So here three diagrams are presented. See, in the first diagram, it is nothing but the refraction of light. ओके, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचाच कन्सेप्ट आहे, त्यामुळे डायग्राम जी आहे ती रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचीच दाखवलेली आहे. N1 बिलो साईडला दाखवलेला आहे, हा डेन्सर मीडियम आहे आणि लाईट रेची डायरेक्शन डेन्सर मीडियम मधून वरती दाखवलेली आहे. ओके, सो खाली जो मीडियम आहे डेन्सर मीडियम, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 दाखवलाय. इथून लाईट इन्सिडेंट होणार आहे आणि सेकंड मीडियम मध्ये पाथ चेंज होणार आहे. सो सेकंड मीडियम जो आहे तो रेअर मीडियम कन्सिडर केलाय आणि त्याची डेन्सिटी इथं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं N2 दाखवलेला आहे. ओके, नाउ वी नो दॅट की व्हेन लाईट रेज दे आर एंटरिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, देन दे आर मूव्हिंग अवे फ्रॉम द नॉर्मल. सो तसंच इथं पण दाखवलेलं आहे. डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम मध्ये गेल्यानंतर लाईट रेज जे आहे ते थोड्याशा ओरिजिनल पाथ पासून अवे फ्रॉम द नॉर्मल मूव्ह झालेले आहेत. फर्स्ट डायग्राम. त्याच्या शेजारी सेकंड डायग्राम जी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, अँगल ऑफ इन्सिडेन्स हा इन्क्रीज करत गेलेला आहे. जसं जसं अँगल ऑफ इन्सिडेन्स इन्क्रीज करत जाणार आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण इन्क्रीज होणार आहे. सेकंड डायग्राम मध्ये काय आलेलं आहे की अँगल ऑफ इन्सिडेन्स असा ठेवलेला आहे की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा एक्झॅक्टली 90 डिग्री झालाय. त्यालाच तिथं मी वरती लिहिलेलं आहे क्रिटिकल अँगल. ओके, म्हणजे असा अँगल ऑफ इन्सिडेन्स जिथं बरोबर रिफ्रॅक्शनचा अँगल 90 डिग्री होईल ते क्रिटिकल अँगलची कंडिशन आहे. आणि त्याच्यापेक्षा पण जर आपण अजून अँगल ऑफ इन्सिडेन्स वाढवत गेलो तर, म्हणजे डेन्सर मीडियम जे खाली दाखवलं त्याच्यामध्ये रेचे अँगल अजून वाढवला आपण, तर जे आपल्याला मिळतं ते थर्ड डायग्राम मध्ये दाखवलंय की कोणतीही रे जे आहे ते मीडियम चेंज करून जाणार नाही, दॅट विल रिफ्लेक्ट बॅक इन टू द सेम मीडियम. पण हा कन्सेप्ट काय होता रिफ्रॅक्शनचा, एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये आपण लाईट पास करतो. पण थर्ड डायग्राम मध्ये काय झालंय की एक पर्टिक्युलर अँगल आहे क्रिटिकल अँगल, त्याच्यापेक्षा जर आपण आपला अँगल ऑफ इन्सिडेन्स वाढवला असेल तर रे ऑफ लाईट हे दुसऱ्या मीडियमच्या याच्यातून न जाता त्याच मीडियम मध्ये रिटर्न आलेली आहे. ओके, आणि ह्याच कन्सेप्टला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट आहे, पण काही रिफ्रॅक्शन न होता इथे रिफ्लेक्शन होते आणि ते पण टोटली इंटरनल त्याच मीडियम मध्ये. म्हणून ह्याच्या नावावरून नेहमी लक्षात ठेवायचं की रिफ्लेक्शन आहे त्याच मीडियम मध्ये असल्यामुळे इंटरनल, आणि टोटल वेव्ह जे आहे ते आतल्या आतच रिफ्लेक्ट होते म्हणून टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, सो सी हियर द नेक्स्ट डायग्राम. आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ओनली ऑन द TIR concept now. Now here in this diagram TIR is explained clearly with the definition. Now what is definition of TIR? The concept of ray of light when it moves from one medium to second medium, and particularly बोलायचं झालं तर one denser medium to another rarer medium, then it will come back to the same medium. This phenomenon is called as the टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ती कंडिशन पाहिजे पर्टिक्युलर सांगितली तर बेटर राहील की व्हेन अँगल ऑफ इन्सिडेन्स विल बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते डेफिनेशन मध्ये मांडलेले आहेत. हे डायग्राम जे आहे ते मागाशी दाखवलेले तिन्ही डायग्रामचं कॉन्सन्ट्रेशन कन्क्लुजन करून हे ड्रॉ केलेलं आहे TIR. ओके, नाउ देअर अरायझेस वन कन्सेप्ट क्रिटिकल अँगल. सो हे पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे म्हणून आपल्याला याच्यावरती पण थोडंसं सेपरेट फोकस करावा लागतो. क्रिटिकल अँगल मीन्स काय की डायग्राम बघा, ह्याच्यामध्ये क्रिटिकल अँगल जो आहे तो शो केलेला आहे. काय क्रिटिकल अँगल होता की अँगल ऑफ इन्सिडेन्सची व्हॅल्यू अशा प्रकारे ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शनचा अँगल 90 डिग्री होतो. ओके, सो अँगल ऑफ इन्सिडेन्स from the denser medium such that angle of refraction will be 90 degree. That angle of incidence is called as a critical angle. म्हणजे क्रिटिकल अँगल हे दुसरं काय नसून हे इन्सिडेंट अँगलच आहे, ज्या इन्सिडेंट अँगलला आपल्याला रिफ्रॅक्शनचा अँगल 90 डिग्री मिळतो. ओके, सो या डायग्राम मध्ये क्लिअरली ते लाईन रे डायग्राम मध्ये कलर चेंज करून दाखवलेल्या आहेत. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन दॅट आय एक्सप्लेन हियर अँड विथ द रे diagram.
Okay. Now there are two conditions that will be satisfied, then only we will observe the TIR. TIR बघणं म्हणजे हे कधी पण आपल्याला पॉसिबल होणार नाहीये. दोन महत्वाच्या कंडिशन जेव्हा सॅटिस्फाईड होतील तेव्हाच TIR हा कन्सेप्ट आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. कोणते कोणते दोन कंडिशन आहेत तर त्याच्या डेफिनेशन वरती आपण जर लक्ष दिलं तर दोन कंडिशन्स तिथंच भेटतात आपल्याला. सो लेट्स सी पॉइंट वाइज. सी हियर द फर्स्ट पॉइंट आय हॅव रिटन दॅट ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम रेचं जाणं हे महत्वाचं आहे, तरच TIR मिळणार आहे. कारण का तर आपल्याला नॉर्मल पासून रे ऑफ लाईट अवे जाणं महत्वाचं आहे, तरच ते 90 डिग्री फॉर्म करू शकते. जर रेअर टू डेन्सर जात असेल तर टुवर्ड्स द नॉर्मल जाते, म्हणजे 90 डिग्री तर कधीच पॉसिबल नाही, तो नेहमी लोअर अँगल राहील. ओके. सो फर्स्ट कंडिशन इज व्हॉट? द रे ऑफ लाईट मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रेअरर मीडियम. ओके. And what is the second condition? The angle of incidence must be greater than the critical angle. जो त्याचा क्रिटिकल अँगल होता त्याच्यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडेन्स थोडा का असे ना जो जास्त ठेवायचा, त्याच्यामुळे आपल्याला जे मिळणार आहे ते TIR मिळणार आहे. कारण क्रिटिकल अँगल ही लास्ट स्टेप आहे जिथे रिफ्रॅक्शन 90 डिग्री म्हणजे त्या दोन मीडियमच्या बॉर्डरवरती राहतो. त्याच्यानंतर तो परत त्याच सेम मीडियम डेन्सर मीडियम मध्ये एंटर करणार आहे. सो अँगल ऑफ इन्सिडेन्स क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त असणं महत्वाचं आहे. सो दिस इज द टोटल कन्सेप्ट फॉर द TIR. ओके. ना हे TIR आपण डेली लाईफ मध्ये खूप वेळा बघितलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे, पण हे आपण जास्त लक्ष देत नाही. सो लेट्स सी सम ऍप्लिकेशन्स ऑफ द TIR. ओके. सो फर्स्ट ऍप्लिकेशन आय एम गोइंग टू डिस्कस हिअर इज द पेरिस्कोप. पेरिस्कोप हे असं इन्स्ट्रुमेंट आहे जे समुद्राच्या आतमध्ये ऑब्झर्वेशनसाठी यूज केला जातो. म्हणजे आतमधून समुद्राच्या सतहवरती त्याच्या सरफेसवरती काय हालचाली चाललेल्या आहेत ह्या बघायच्या असतील तर पाण्याच्या आतमध्ये राहून हे पेरिस्कोप यूज करून आपण बघू शकतो. आता बघा इथं मी डायग्राम मध्ये क्लिअरली पेरिस्कोप जे आहे तो फंक्शनिंग कसं करतो विथ रे डायग्राम एक्सप्लेन केलेला आहे. दॅट पर्सन ही इज सिटिंग इनसाइड द वॉटर लेवल अँड ही हॅज अ पेरिस्कोप. तो जिथून बघतोय तो वॉटरच्या लेवल आतमध्ये आहे आणि त्याचा जो पेरिस्कोपचा सेकंड पार्ट आहे तो सरफेसवरती दाखवलाय. आणि त्या सरफेसवरती दिसणारा एक शिप तो त्या पेरिस्कोपच्या हेल्पने बघू शकतोय. आणि पेरिस्कोपच्या आतमधलं कन्स्ट्रक्शन बघितलं तर बघा, ऑब्झर्व करा, इथं दोन प्रिझम लोकेट केलेले. प्रिझम पण ठेवताना एक पर्टिक्युलर अँगलला ठेवावे लागतात. प्रिझम ठेवल्यानंतर जे रे ऑफ लाईट त्या शिप पासून इन्सिडेंट होणार आहे प्रिझम वरती, प्रिझम पासून डायरेक्टली ती काय होते 90 डिग्रीच्या अँगलला खाली रिफ्लेक्ट होणार आहे आणि तिथून पुन्हा परत ते ॲज इट इज दुसऱ्या प्रिझम वरती पडल्यानंतर त्या पर्सन पर्यंत रिफ्लेक्शन होतं. सो जो शिप वरती आहे त्याचा अँगल हे अशा Z शेप मध्ये तयार होऊन त्या पर्सनला बघायला मिळतं की ऑब्झर्व करू शकतो की बाहेर काय चालू आहे. हे पणडुबी वगैरे मध्ये हे कन्सेप्ट पेरिस्कोपची यूज करतात. ओके. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन. सेकंड ऍप्लिकेशन आहे बायनोक्युलर. बायनोक्युलर इथं मी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे इंटरनल स्ट्रक्चर. बायनोक्युलर मध्ये पण काय केलेलं आहे, दोन प्रिझम हे एक साइड मी फक्त दाखवले, दोन प्रिझम एका साइडला जे आहेत ते अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत. अरेंज करताना बघा दोघं एकमेकाला अपोजिट अरेंज केलेले आहेत. त्यामुळे जी रे ऑफ लाईट बायनोक्युलर मध्ये एंटर होणार आहे ती पर्टिक्युलर अशा अँगलला एंटर होते की प्रिझमच्या आतमध्ये गेल्यानंतर ती इंटरनल रिफ्लेक्ट होऊन 180 डिग्रीने बॅक साईडला माघारी आली आहे. म्हणजे इकडून गेल्यानंतर ती अशी माघारी आली. ओके. सो फर्स्ट रिफ्लेक्शन 90चा आणि परत 90चा म्हणजे टोटल 180 ने रिफ्लेक्ट होऊन बॅक साईडला येते आणि ती रिफ्लेक्ट झालेली परत दुसऱ्या प्रिझम वरती आली. दुसऱ्या प्रिझम मधून पण ती पहिल्यांदा 90 आणि नंतर 90 करून आपल्या आईसचा जो तिथं ब्लॉक असेल जिथून ते आपल्या आईस पर्यंत पोहोचू शकतात रेज, त्या ब्लॉक पर्यंत ती रेज जाते. सो एक बाजूला असे दोन प्रिझम ऍडजस्ट केलेले आहेत तर सेकंड बाजूला पण तसेच दोन प्रिझम ऍडजस्ट केलेले असतात. सो हे सेकंड ऍप्लिकेशन आहे बायनोक्युलर. याच्यामध्ये टोटली इंटरनल रिफ्लेक्शन होते. प्रिझम हे पूर्णपणे ग्लासचा असतो, लाईट आरपार जात नाही, आहे तशी ते रिफ्लेक्ट होताना इथे रे डायग्राम्स मध्ये दाखवलेत मी. ओके. नाउ द थर्ड हे आपण बऱ्याच वेळेला ऍप्लिकेशन बघितलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज अ मिराज. मिराज म्हणजे काय, आपण कधीतरी खूप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर रोडवरती चालत असेल तर थोड्या दुरीवरती आपल्याला पाणी असल्याचा भास होतो, पण आपण जसं जसं जवळ जाऊ ते पाणी नसून तिथं आहे तोच रोड आहे असा फील होतो. हे डेझर्ट मध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतो मिराज.
What is mirage actually? I have explained with only some words here. Mirage, it is the concept of the इमेजिनेशन ऑफ द वॉटर ॲट द सरफेस. म्हणजे ॲक्च्युली तिथं काय होतंय, ऑप्टिकली डेन्सर मीडियम रेअर मीडियम मधून रे ऑफ लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्याला जे स्कायचा जो इमेज असणार आहे ते आपल्याला दिसतो. आणि स्काय जे आहे ते त्यावेळेस ब्लू असतं दिवसा, त्यामुळे ते उन्हामुळे आपल्याला काय होणार आहे, रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत ब्लू इमेजेस आपल्या आईजपर्यंत पोहोचतात. आणि ब्लू इमेजेस दिसल्यामुळे तिथं आपल्याला पाणी आहे असं फील होतं. Okay, this is nothing but the mirage. The next most important application is optical fiber. Optical fiber म्हणजे हे एक फक्त केबल आहे, ज्याला ऑप्टिकल फायबर केबल पण म्हणतात. सो ऑप्टिकल फायबर म्हणजे एक ट्रान्सपरंट सॉलिड वायर असते. आतमधून ही पूर्णपणे सॉलिड असणार आहे. वायरच्या आतमध्ये जे असणार आहे पूर्ण जो मटेरियल ऑप्टिकल फायबरचा असेल तोच फिल केलेला असतो. याच्यामध्ये काय होतंय की when ray of light will enter inside the optical fiber, त्याचं मटेरियल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन अशा इन्सिडेंट अशा प्रकारचे तयार केलेले असतात की कंपल्सरी TIRच ऑप्टिकल फायबरमध्ये होणार आहे. ऑप्टिकल फायबरचं कन्स्ट्रक्शन वगैरे आपण दुसऱ्या लेक्चर्समध्ये बघू. सो इंटरनल स्ट्रक्चर कोर आणि त्याचं क्लॅडिंग जे असतं ते अशा प्रकारे बनवलेलं असतं की ते इंटरनली रिफ्लेक्शन जे आहे ते होत जातं. हे बघा रे डायग्राममध्ये दाखवले की आतल्या आतच ते मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन अदर साइडने बाहेर आलेली. ओके, हे ऑप्टिकल फायबरचं एक एक्झाम्पल मी इथे दाखवली, आपण डेली लाईफमध्ये बघितलेलं आहे. हे जे शो पीस आपण बाजारात शक्यतो बघतो, दॅट शो पीस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द ऑप्टिकल फायबर. फ्लॉवर पॉटच्या आतमध्ये बल्ब लावलेला असणार आणि बाहेरून हे जे वायर्सच्या ज्या हे असतात पॉईंट्स सगळे, ह्या सगळ्या पॉईंटच्या जवळ जर आपण हात नेऊन बघितला तर आपल्याला एक छोटे छोटे स्पॉट्स लाईटचे दिसून येतात. म्हणजे त्या केबलमधून टोटल लाईट रिफ्लेक्ट होऊन बाहेर आपल्या हातापर्यंत येऊ शकते. हे तुम्ही करून बघू शकता घरी. ठीक आहे. याच्यानंतर अजून एक ऑप्टिकल फायबर थोडंसं क्लिअरली एक्सप्लेन करण्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून इथं डायग्राम त्याचा शो केलेला आहे की वरून हे असं कोटिंग असते आणि आतमध्ये ते केबल्स जे आहेत ते असे दाखवलेले आहेत. आणि लाईट ज्यावेळेस इंटरनल पास होणार आहे इट विल जस्ट ग्लो होती, म्हणजे इंटरनल लाईट त्याच्या आतमधून पास होत आहे. सो हे वरून त्याचं लुक होतात. सो आय हॅव गिवन दिस डायग्राम ऑल्सो. ओके, नाव द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल की डायमंड जे शायनिंग होतं दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्रिलियन्स ऑफ डायमंड. ब्रिलियन्स मीन्स वाय इट इज शायनिंग. आपण बघितलं असेल की डायमंड जो आहे तो लाईटमध्ये पूर्ण व्यवस्थित चमकला जातो. सो ब्रिलियन्स ऑफ डायमंड मीन्स व्हॉट? ब्रिलियन्स म्हणजे त्याला जे पैलू पाडलेले असतात डायमंडला ते अशा प्रकारे बरोबर अँगल घेऊन कट केलेला असतो की त्याच्या आतमध्ये जर लाईट रे इंटर झाले तर लाईट रे जे आहे ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या अंडरगो जाते आणि ते लाईट ऑफ रे मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळं डायमंड जो आहे तो इतका ग्लो करतो. सो दॅट इज नथिंग बट द ब्रिलियन्स ऑफ डायमंड. हे डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे की जर रे ऑफ लाईट इंटरनल डायमंडच्या आतमध्ये गेली असेल तर एकाच अँगलने दाखवले मी, असे मल्टिपल अँगलने डायमंडच्या आतमध्ये एंटर होणार आणि त्याला वेगवेगळे जे आहेत कटिंग केलेलं असतं त्या कटिंगमधून आत गेल्यानंतर मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात आणि हे डायमंड जास्त चमकतो असं आपल्याला फील होतो. ओके, सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो तुम्हाला असं वाटलं असेल की आपण हे खरंच डेली लाईफमध्ये खूप वेळा बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे किंवा यूज पण ह्यातलं करत असणार आहे. ओके, सो होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर अँड इफ यू हॅव एनी डाऊट देन प्लीज कमेंट इन द कमेंट सेक्शन. लाईक अवर व्हिडिओ, सबस्क्राईब दिस.